परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती। एका माथे फिरूने त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली। यानंतर परभणीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे। तर आक्रमक झालेल्या नागरिकांनी परभणी नांदेड रस्त्यावर टायर पेटवून वसमत रस्ता अडवल्याचं पाहायला मिळालं। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। दरम्यान सगळ्यांनंतर काल परभणीत प्रचंड घोषणाबाजी झाली असून त्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली। तसंच परभणी रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस देखील रोखली। दरम्यान संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे। पाहूयात सविस्तर। परभणीमध्ये आज सकाळपासूनच अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। बाजारपेठा, दुकाने, शाळा, महाविद्यालय सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय। आरपीआय सचिन खरात गटाच्या वतीनं या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। मध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा आहे। या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत आहे, परंतु एका समाजकंटकाने ही संविधानाची प्रत दगडाच्या माध्यमातून फोडली आहे असे समजत आहे। ही घटना अत्यंत गंभीर आहे। ज्या वेळी महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप सरकार येतं त्यावेळी दलित विरोधी, संविधान विरोधी घटना या राज्यामध्ये घडत असतात। हे राज्यातील आंबेडकरी समाजाला प्रकर्षाने जाणवते। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आपणास मागणी करत आहे की तात्काळ या समाजकंटकावर, या माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्ष राज्यभर आंदोलन करेल। परभणी शहरात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे। दरम्यान संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। मात्र आता शहरामध्ये शांतता कायम राहावी यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। याचबाबत अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।